श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड। विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश चिंतन आणि या गणेश स्तवनाचं आपण इथे चिंतन करतो आहोत। गणेश स्तवनाच्या समासाचं चिंतन आपण करतो आहोत। हे गणेश स्तवन आणि गणेशाचं चिंतन किंवा गणेशाचं रूप कसं आहे, आमच्याकडच्या सगळ्या देवता, आमच्या भारतखंडामधल्या भारतवर्षामधल्या सगळ्या देवता ज्या आहेत ना, या सगळ्या देवता इतक्या सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारच्या भव्य रूप अशा प्रकारच्या आहेत। एक तरी देवता मला अशी दाखवा की ती देवता कुठेतरी अशी काही तिच्यामध्ये कमी आहे किंवा अशी छोटीशी आहे किंवा तिचं रूप अगदी अल्पसं आहे, असं अजिबात नाही। आमच्याकडच्या सगळ्या देवता ज्या आहेत, या भारतवर्षातल्या देवता ज्या आहेत, या सगळ्या भव्य रूप अशा प्रकारच्या वितंड आहेत, भव्य रूप अशा प्रकारच्या उदंड अस्तित्व रूपानं असणाऱ्या आहेत। त्याचं कारण असं की या देवदेवतांना, त्यांच्या भक्तांना ती शक्ती पुरवायची आहे ना, ती देवता शक्ती संपन्न असल्याशिवाय भक्तांना शक्ती कशी देणार। ज्या देवतेचा आदर्श समोर ठेवून, ज्या देवतेचं प्रत्यक्ष रूप समोर ठेवून भक्त उपासना करतात आणि ती उपासना करताना दैवत जर असं हडकुळं असेल, दैवत जर असेल कुठेतरी काहीतरी शक्तिहीन अशा प्रकारचा असेल, तर तो माणूसही शक्तिहीनच होऊन जाईल। म्हणून त्या माणसाला, साधकाला, उपासकाला शक्ती संपन्न करण्यासाठी भव्य रूप अशा प्रकारचं रूप ज्याचं सांगितलेलं आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे। म्हणून गणेश कसा आहे, ते भव्य रूप आहे, वितंड आहे, उदंड आहे, भव्य रूप अशा प्रकारचं रूप त्या गणेशाला लाभलेलं आहे। आणि ती मूर्ती जर पाहिली आपण तर ती भीममूर्ती आहे। भीमाच्या सगळी शक्ती जी आहे, ही भीमाची शक्ती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि अशा प्रकारची महाप्रचंड असणारी विस्तीर्ण मस्तकी उदंड, त्याचं मस्तक जर बघितलं, त्याचा कपाळ जर बघितलं, त्याचा तो कपाळाचा आणि मस्तकाचा भाग जर बघितला, इतका विस्तार रूपानं तो आहे, इतका उदंड आहे, इतका व्यापक आहे। आणि असं त्याचं वर्णन समर्थ करतायत। आणि त्यांनी काय केलेलं आहे, अशा कपाळावरती, अशा भाळी, अशा त्याच्या मस्तकावरती त्यांनी सिंधूर चर्चिला आहे। हा सिंधूर म्हणजे सगळीकडे फासलेला आहे, सगळीकडे सिंधूर लावलेला आहे। सिंधूर हे विजयाचं प्रतीक आहे। सिंधुरासुराचा वध करून झाल्यानंतर त्याच्या आनंदामध्ये सिंधुरासुरानं जे आनंदित अशा प्रकारचे हाल भक्तांचे केलेले होते आणि तो इतका मदोन्मत्त झालेला होता, त्या मदोन्मत्त झालेल्या सिंधुरासुराचा वध या गणेशाने केला। आणि या सिंधुरासुराचा वध झाल्यानंतर त्याच्या आनंदामध्ये इतक्या उल्हासित होऊन त्या गणेशानं सिंधूर हा सगळीकडे असा फाकलेला आहे, पसरलेला आहे। आणि असा भव्य रूप, प्रचंड अशा प्रकारचं त्याचं रूप आहे। आणि तुझ्या महाकाय अशा प्रकारच्या, समर्थ म्हणतात, त्या मस्तकावरती सिंदूर अशा प्रकारचा चर्चिला आहे, म्हणजे लावलेला आहे। सिंदुरानं ते सगळं कपाळ जे आहे ते सगळं माखलेलं आहे। पहा, गणेश आपण देवता जी ही पाहतो आहोत, ही गणेश देवता जी आहे ना, ही आपल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या समूहाचं नियंत्रण आहे। ही देवता नीट एकदा समजावून घ्या। हिचे सगुण रूप ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद तिच्या रूपाचं दर्शन घेताना किंवा ते समजावून घेताना आपल्याला तो आनंद झाला पाहिजे। समूहाचं नियमन, आणि या समूहाचं नियमन करत असताना भोग्य विषयांच्या मनोवृत्तीचा आणि विकारांचा तो समूह आहे आणि ती नियंत्रित करण्याची शक्ती त्या गणेशामध्ये आहे।
असं असतं पहा की आपण जे विषय भोगतो, ज्या विषयांचं सेवन माणूस करतो, ज्या विषयांच्या मध्ये तो असतो, त्या विषयांचं नियमन करणं, त्या विषयांना नियंत्रित करणं, त्या विषयांच्यातून बाहेर काढणं आणि त्या विषयातूनही त्याला कुठल्याही प्रकारची त्या विषयाची बाधा होऊ न देणं, हे गणेशाचं प्रत्यक्ष कार्य असतं. आणि त्या गणेशाचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलं. कर्मेंद्रियांना नियमित करणं, जे आपण कर्म करतो, आपले हात असतील, आपले पाय असतील, आपले डोळे असतील, आपले कान असतील, आपलं नाक असेल, या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये एक तरी इंद्रिय असं काही कमकुवत होऊन चालेल का? समजा डोळ्यानं दिसायची शक्ती कमी आली किंवा डोळ्याला 40 लागते, कानाने ऐकायचं कमी आलं किंवा कानावरती उपचार करावे लागतात, कानामध्ये यंत्र बसवावं लागतं, पायामधली शक्ती कमी झाली की त्या पायामधल्या शक्तीमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही, फिरता येत नाही, असं काहीतरी आपलं घडत असतं. अशा या शरीराचं, इंद्रियांचं, या सगळ्यांचं नियंत्रण जे आहे, हे सगळ्यांचं नियंत्रण हा जर कोणी करत असेल, ते गणेश प्रत्यक्ष ते नियंत्रण करत असतात. आणि ते कसं करत असतात तर सगुणाच्या माध्यमातून करत असतात. निर्गुणाची प्रतिमात्मक अशा प्रकारची शक्ती देवता म्हणून आपण गणेशाकडे पाहत असतो, पण सगुणाचाही आधार तो आहे आणि त्या सगुणाच्या आधाराच्या माध्यमातून आपल्याला ते दर्शन या प्रकारानं घडत असतं. कर्मेंद्रिय आणि ती कर्म करण्याची शक्ती, कर्म करण्याचं सामर्थ्य आणि कर्माचं नियंत्रण, कर्माची जी काही आपल्याला प्रचिती येत असते, त्या कर्माची प्रचिती आणि त्याचं नियंत्रण करणं हे सुद्धा गणेशाचं प्रत्यक्ष रूप असतं. आणि त्या गणेशाच्या रूपामध्ये आम्ही जेव्हा विलीन होतो, गणेशाच्या प्रतिकात्मक अशा रूपामध्ये आम्ही त्याची आरती करतो, त्याची उपासना करतो, त्याचं स्तोत्र पठण करतो, त्यावेळेला त्या गणेशाच्या रूपातून आम्हाला ते सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडतं. आणि ते दर्शन घडण्यासाठी, त्याचं चिंतन होण्यासाठी या सगुणाची आपण उपासना करूया आणि त्या गणेशाला परिपूर्णतेनं आपण शरण जाऊया. जय जय रघुवीर समर्थ.